काय पाण्याची अडचणच आहे आम्हाला, रस्ते नाही तर नीट नसते तर अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचे वगैरे नाहीत का? काय नाही, तसलं काय नाही. पाणी नळपट्टी फक्त मागते ती ही लोक. तर इथं काय आम्हाला पाणी नसते, आम्ही इकडं जाऊन पिताव काय काय टायमाला पाणी. डोळ्यावर समोर ठेवणे, खाणे पैसे चुराडा करणे आणि त्यांचं काम साध्य करणे ही मतदान मिळालं पाहिजे. बरोबर आहे. मग त्याचा वाड्या वस्तीवर विकास झाला पाहिजे. कारण मोहोळ शहरापेक्षा वाड्या वस्तीवर जास्त मतदान आहे. आमची काळी वस्ती म्हणा, मांडवी वस्ती म्हणा, काकडे वस्ती म्हणा, म्हणजे अशा ज्या विखुरलेल्या वस्ती आहेत, त्या नवाजानाचा मळा, तुमचा ते गायकवाड ही, त्याच्यावर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर. दर्शक हो, सोलापूर टाइम्सच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आम्ही आपलं स्वागत करतोय. मोहोळ नगर परिषदेची रणधुमाळी अत्यंत अंतिम टप्प्यात येऊन ठेपलेली आहे आणि जवळपास खरं तर चित्र स्पष्ट झालेलं आहे. पक्षाचे उमेदवार स्पष्ट झालेले आहेत आणि एकंदरीत त्यांची प्रचार यंत्रणा कॉर्नर सभा असू दे किंवा जाहीर सभेला होत आल्याचं दिसतंय. खरं तर मोहोळमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पण अनेक उमेदवार आहेत. असं असलं तरी पण भाजपा स्वबळावर लढत आहे. शिवसेना धनुष्यबाणाला राष्ट्रवादीची साथ मिळालेली आहे घड्याळाची. आणि असं असताना एकंदरीत जरी विविध नगराध्यक्षपदासाठी जरी विविध उमेदवार असले तरी पण मुख्य लढमळ फुलणार की धनुष्यबाण चालणार याकडे मोहोळवासियांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि असं असताना एकंदरीत धनुष्यबाण शिवसेना धनुष्यबाण या पक्षाचे कार्यकर्ते कशा पद्धतीनं आगामी निवडणुकीला सामोरे जात आहेत आणि कशा विश्वास आहे ते आपण जाणून घेऊयात. नेताजीकडे कशा पद्धतीने बघता एकंदरीत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि काय सांगाल एकंदरीत कसा विश्वास वाटतो तुम्हाला? आता सध्याच्या घडीला तर कसा विषय आहे माहिती आहे का, की राजकीय विषयाच्या बाबतीत मोहोळ नगर परिषदेमध्ये पाठीमागे बी निवडणुका झाल्या, आत्ता पण निवडणुका झाल्या, आत्ता पण चालू आहे सध्या. पण कुठल्याही वार्डमध्ये की अशा प्रकारे की नगर परिषदेमध्ये काम असं जे म्हणावं असं काम झालं नाही. रस्त्याचं म्हणा, पाणी म्हणा, परत लाईटीचं म्हणा, स्वच्छता म्हणा, असे घाणीचं साम्राज्य भरपूर ठिकाणी आहे प्रत्येक वार्डात. मोहोळमध्ये मला सांगा, आपल्या मोहोळमध्ये मेन रोडला कुठल्याही ठिकाणी मुतारीची वगैरे सुविधा आहे का? नाही आहे. रस्ता बघितला तर खड्डे खुड्डे सर्व ठिकाणी आहे. धुळे साम्राज्य पण सर्व आहे. संडाचा तर विषय सोडून द्या. अशा प्रकारे सध्या विषय आहे. पण भाजपाकडून शीतल क्षीरसागर आहेत अध्यक्षपदासाठी, तुतारीकडून पण आहेत, काँग्रेसकडून पण सोनल जानराव आहेत आणि धनुष्यबाण तुमच्याकडून सिद्धी वस्त्रे नवीन तरुणीला संधी देण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने बघताय उमेदवारी म्हणून? आता कसं आहे माहिती आहे का, जनतेचा जर कोल थोडासा विषय असा झाला आहे की जनता ही सुज्ञ झालेला आहे सध्या, की बाबा उमेदवार कसा आहे त्याला बघून मतदान होणार आहे जनतेचं. हां, उमेदवार बाबा कसा आहे, सक्षम उमेदवार आहे का, ही उमेदवार काम करू शकते का, त्याला मतदान 100% होणार. सक्रिय कार्यकर्ते आहेत आणि आपला अभ्यास पण वाटतोय. अशा पद्धतीने बघताय किती नगरसेवक धनुष्यबाणाचे निवडून येतील असं तुमचं वैयक्तिक मत? एक माझं वैयक्तिक मत मी सांगतो, ऐकून घ्या. आपले टोटल 20 आहेत. 20 मध्ये तुम्हाला सांगतो कमीत कमी 10-11 तर 100% येणार धनुष्यबाण. आणि आता सध्या धनुष्यबाणाचं सध्या प्रत्येक वार्डामध्ये धनुष्यबाणाचंच एक्झिट पोलमध्ये तर माझ्यानुसार माहितीनुसार तर तसंच दिसतं चित्र मला. प्रचारात आघाडी घेतली असं तुम्हाला वाटतं का? हां, धनुष्यबाणानंच प्रपंच आपल्या त्या ह्याच्यामध्ये आघाडी घेतलेली आहे 100% मी सांगतो. खरं तर या प्रभागातील नागरिकांशी देखील आपण संवाद साधूयात. काय वाटतंय? नमस्कार, नाव काय आपलं? बोलनाथ. काय वाटतंय प्रभागामध्ये, तुमच्या भागामध्ये काय अडचणी वगैरे काय कशा पद्धतीने बघताय? अडचणी काय अडचणी काय दूर नाही त्या झाल्या. कोणत्या कोणत्या अडचणी सांगता येतील? काय म्हणजे नेमक्या ग्राउंड रियालिटीमध्ये काय काय अडचणी? काय लाईट नाही नीट, वेळेवर सोडत नाही, वेळेवर लाईट नाही, रस्त्याची होती ती बी बंद झाली, डीपीचे प्रॉब्लेम आहे सारखा, 6-6, 3-3-4 आम्ही स्वतःच आपदायचं. काय पाण्याची अडचणच आहे आम्हाला, रस्ते नाही तर नीट नसते तर. अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटचे वगैरे नाहीत का? काय नाही, तसलं काय नाही. पाणी नळपट्टी फक्त मागते ती ही लोक. तर इथं काय आम्हाला पाणी नसते, आम्ही इकडं जाऊन पिताव काय काय टायमाला पाणी. आता मोहोळचं पुढचं नगराध्यक्ष कोण होईल वाटते? तुमचं काय अंदाज वगैरे काय? आता अंदाज काय आपण सांगत नाही ते, आपल्याला काय आता अंदाज जनतेवर आहे ती. होय ना, तुम्हीच जनता की तुम्हीच ठरवणार. आम्ही ठरवणार, पण आम्ही एकटं ठरवून काय त्याचं.
सगळेजण करायला पाहिजे का? सगळ्यांनी काय करायचं काय नाही ते ठरलं पाहिजे ना. बरोबर आहे. अजून काय सांगता येईल विकासाबद्दल? विकास झालाय वाटतंय का अजून आणि विकास झालाच नाही आपला अजून. काय मोहोळ विकास झाला नाही. मोहोळ शहरात पण शहरात तुम्ही जाताय तहसील ऑफिस समोर सगळीकडे तसंच आहे हो. तिथं तर काय तिथे बी जाता की आपण जात नाही सगळं गावात. शहरात काही अडचणी आहे तेच की सगळ्या. बस स्टँड एवढं तालुक्याचं बस असून एवढं त्याला अडचण आहे. गाड्या रोडवर थांबते त्या रामच्या प्रत्येक जणांची अडचण आहे. सगळंच आहे. हा. म्हणजे कुठतरी सुधारणा हा. व्हायला पाहिजे वाटतं एकंदरीत. काय सांगता येईल एकंदरीत कशा पद्धतीने बघतायत? एकंदरीत मोहोळ शहराचे बरेचसे प्रश्न आहेत. मी तर तो सोडून. आजपर्यंत कोणीच हा. त्याची दखल घेतलेली नाही. मतदानापुरते येतात, मतं घेऊन जातात आणि होय होय म्हणून आश्वासन फक्त देण्यात पटाईत आहेत सगळे पुढारी. मग काय तर विकास व्हावा ह्या दृष्टिकोनातून आम्ही मतदान करणार. मोहोळ शहर कसं असलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला? मोहोळ शहर बरेचशा ठिकाणी बरेचसे जी शहरं आहेत सुधारणा तिथं बऱ्याचशा ठिकाणी सुधारणा झालेल्या आहेत. परंतु मोहोळ शहरात सुधारणा करण्याची इच्छा नाही पुढाऱ्यांची. स्वतःची सुधारणा करण्यात पटाईत आहेत सगळे पुढारी. पण जनतेचं त्यांना देणं घेणं नाही. इलेक्शन आलं तेवढ्यापुरतं इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून ते काम करतात त्यांचं. शहरातला झाला तुमच्या प्रभागामध्ये काय? आमच्या प्रभागामध्ये आजपर्यंत रस्त्याची सोय नव्हती. आता रस्ता झालेला आहे. हेच सर. हा, तरी पण अजून बऱ्याचशा समस्या आहेत. ही लाईट स्टेट लाईट होती. हे स्टेट लाईट आहे तिथून ती त्या साईडला चढते म्हणून त्यांनी कट करून टाकली. नगर परिषदेचं अजिबात इकडे लक्ष नाही. ग्रामीण भागात वाड्या वस्त्यावर नगर परिषदेचं लक्षच नाही. पूर्ण फक्त शहरात ती टार्गेट करते ते मतं मिळवण्यात पटाईत आहेत. फक्त मत मागायला इकडे हा, पाहिजे आणि तेवढं आणि विकासाच्या नावानं दुर्लक्ष. बऱ्याचशा याच्या अगोदर बरेचसे नेते इथून निवडून गेलेत. आम्ही परंपरेने निवडून दिल्यासारखं त्यांना दिलंय 25-30 वर्षे. परंतु त्यांनी आजपर्यंत कुठलंही काम केलं नाही आमच्या प्रभागात. निवडणुकी फक्त डोळ्यावर समोर ठेवणे, खाण्यापिणे, पैसे चुराडा करणे आणि त्यांचं काम साध्य करणे ही त्यांची पटाईत आहे. असं असताना आता खरं तर 2 तारखेला मतदान आहे, 3 तारखेला निकाल लागेल. एक नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला कोण येतील असं वाटतंय? कारण तुमचं नगराध्यक्ष हे सुशिक्षित होणे गरजेचं आहे, शिकलेले. कारण त्यांना समस्या कळले जातात आणि जे नगरसेवक निवडून गेलेत त्यांनी त्यांना काम करू द्यायला पाहिजे. बरं. कोणाची चर्चा आहे आता मोहोळमध्ये? मोहोळमध्ये आम्ही अजून सांगू शकत नाही चर्चा कोणाची काय. मी एक सामान्य मतदार आहे. माझ्या पद्धतीने बघता एकंदरीत मोहोळच्या विकासाबद्दल तुमचं काय मत आहे? मोहोळचा विकास म्हणजे शून्य विकास आहे. आता तुम्ही मेन रोड बघताय, प्रथम नगराध्यक्ष केला, ती कसा रोड आहे. मग इकडं बाकीकडे ते कसं लक्ष द्या? बाकीच्या वार्डात तर त्यांच्या वार्डाचा तर त्यांनी विकास करावा, इकडं विकास करावा. म्हणजे मोहोळ शहर येते पूर्ण. बाबा वाड्या वस्तीवर कुठं हापसा आहे का किंवा सौर ऊर्जा आहे का, लाईट आहे का, ही तुमचं कर्तव्य आहे. म्हणजे नगर परिषदेचं काम काय आहे? अन्न वस्त्र निवारा. बरोबर आहे. पायाभूत सुविधा, व्यवस्थित रस्ता, व्यवस्थित पाणी, व्यवस्थित लाईट आहे का, म्हणजे जेणेकरून शेतकरी किंवा कामगार वर्ग. मोहोळ शहरात तुम्ही कायम जाताय, एकंदरीत मोहोळ शहरामध्ये गेल्यावर कोणकोणत्या बाबी तत्काळ व्हावं असं वाटतंय तुम्हाला? मेन एक रस्त्याचाच प्रॉब्लेम आहे, दुसरं काय नाही. मोहोळ शहरात तर लाईटी आहे, त्याच पाण्याची बी सोय जागोजागी झालेली आहे. पण वाड्या वस्त्या बी आता ती शहरातच येतात. आता नगरसेवक काय ती वार्डापुरता असतो, नगराध्यक्ष पूर्ण शहराचा येतो. मग त्याला वाड्या वस्त्यावरनं सुद्धा मतदान मिळालं पाहिजे. बरोबर आहे. मग त्याचा वाड्या वस्तीवर विकास झाला पाहिजे. कारण मोहोळ शहरापेक्षा वाड्या वस्तीवर जास्त मतदान आहे. आमची काळी वस्ती म्हणा, मांडवी वस्ती म्हणा, काकडे वस्ती म्हणा, म्हणजे अशा ज्या विखुरलेल्या वस्ती आहेत, त्या नवाजानाचा मळा, तुमचा ते गायकवाड, ही त्याच्यावर सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. बरोबर आहे नाही? नुसतं ह्याच्यापुरतं सुभूषित केलं म्हणजे नगर परिषद पुढं नुसतं सुभूषित केलं म्हणून ती चालत नाही. सगळीकडे विकास झाला पाहिजे. सर्वसमावेशक झाला पाहिजे विकास. म्हणजे जी जे शेवटचं टोक आहे तिथनं जे इथंपर्यंत आहे त्यांचा विकास झाला पाहिजे. बरोबर आहे ना? आता ही तुम्ही कसं आहे, 2 खाली नगराध्यक्ष असतात. बरं. मग तो नगरसेवक असा, नगराध्यक्ष सगळ्या ह्याच्यातनं येतो निवडून. मग तुम्ही काय म्हणून हे करणार? तुमच्या वार्डातच बघणार का आता नगराध्यक्षासाठी मतं मागणार? बरोबर आहे. एकंदरीत आपण बघू शकतो की नागरिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.
सोलापूर टाइम्समध्ये कॅमेरा पर्सन वैभवसह विजय पुजारी, सोलापूर टाइम्स, मोहोळ.